तुमच्यासारखं मुळमुळ नाही. तुम्ही बोलत असताना इथून पुढे लक्षात ठेवा, याद राखा, सांभाळून बोला, बेछूट बोलू नका, चुकीचे आरोप करू नका. मी लातूर मध्ये येऊन पत्रकार परिषद घेऊन मी तुमच्या बद्दलच एवढ्या गोष्टी लातूरकरांना सांगू शकतो की तुम्ही परेशान होऊन तुम्हाला लातूर सोडून जावं लागेल. तुमचा भ्रष्टाचारचा एक उच्चांक तुम्ही गाठलेला. लातूर मध्ये तुम्ही तुमचे कारखाने असतील जे उभा केले, तुमचं साम्राज्य जे उभा केले, सोमवंशी साहेब यांनी शेतकऱ्यांचे काटे मारून, उसामध्ये काटे मारून साम्राज्य उभा केलंय. हाय हिम्मत तर बोलून दाखवा. ह्यांचे काटे तपासायला लावा. ह्यांचे काटे तपासल्यानंतर आपल्या लक्षात येईल जेवढे मुलगा कारखाना सोडून या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या देशमुखांच्या कारखान्यावर जाणाऱ्या प्रत्येक उसाच्या गाडीचे आणि त्यांचे काटे तपासा. हे कधी आपल्याला खरं वजन देणार नाहीत. ज्या लोकांनी शेतकऱ्यांचं पोट मारून स्वतःचं साम्राज्य निर्माण केलंय त्यांनी चुकून संभाजी पाटीलला बोलण्याच्या भानगडीत जाऊ नये. हे बघा, हिम्मत असेल ना स्वतः बोलायचं. स्वतः त्या ठिकाणी असे टाकलेल्या बिस्किटावर माणसं ठेवून बोलण्याच्या नादी जाऊ नका. मी त्याच्याकडे बघत देखील नाही. माझा स्वभाव नाहीये हत्ती चले अपनी चाल, कुत्ते भोके हजार. हे संभाजी पाटलाचा स्वभाव आहे. आम्ही देशमुखच्या मतदारसंघाच्या अवतीभोवती तुम्ही बघा, आज सर्वात जास्त अंमली पदार्थ कुठं विकले जातात तर लातूर शहरामध्ये विकले जातात. आणि कुणाच्या आशीर्वादाने विकले जातात? यांच्या आशीर्वादाने विकले जातात. लातूर शहर जसं चालू होतंय त्या ठिकाणी फडं चालू होतात, त्या ठिकाणी पत्त्याचे अड्डे चालू होतात, नाही त्या गोष्टी चालू होतात. आणि तुम्ही माझ्यावर बोलतात का? लातूरच्या प्रिन्सला माझं जाहीर आव्हान आहे, आदरणीय अमित भैया देशमुख साहेब, माझं आव्हान आहे, तुम्ही 17 वर्षे आमदार आहात, मी देखील 17 वर्षे आमदार आहात. तुम्ही तुमच्या